गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपलं सायन्स वनचं तिसरं युनिट केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स याला आपण सुरुवात करणार आहे. या युनिटमध्ये आपल्याला जे टॉपिक्स शिकायचे आहेत ते टॉपिक्स आहेत केमिकल रिॲक्शन्स, रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. फर्स्ट कॅन यू रिकॉल आणि त्यानंतरचा जो टॉपिक पार्ट दिलेला आहे तो आता यावर्षी तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट केमिकल रिॲक्शन या टॉपिकपासून सुरू करणार आहे. यामध्ये केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th अँड 19th century कॅरिड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स ऑन केमिकल रिॲक्शन्स अँड ड्युरिंग दिस फंडामेंटल experiments they found that when chemical reactions take place, composition of matter changes and that change is a permanent change. We can call this change as a chemical change. जे मॅटर असतं त्यातलं कंपोजिशन बदलतं. स्टेट ऑफ मॅटर ऑल्सो चेंजेस. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या बदलतात. ओल्ड बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स काय होतात, फॉर्म होतात आणि एक कंप्लीट नवीन सबस्टन्स तिथे आपल्याला तयार झालेला दिसतो. या ठिकाणी आपल्याला याची डेफिनेशन या इथे दिलेली आहे. ठीक आहे. नाव इथे जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सम कॉमन फिनॉमेना दिलेले आहेत. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम फिनॉमेना गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. हे सुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ॲपरेटस, थर्मामीटर, इव्हॉपोरेटिंग डिश, ट्रायपॉड, स्टँड, फनेल, बन्सेन बर्नर एक्सेट्रा. ठीक आहे. इथे ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला काय करायचं आहे, पुढचं जे टेबल दिलेलं आहे 3.3 हे टेबल आपल्याला फिल करायचं आहे. इथे हे टेबल आणि या ॲक्टिव्हिटीज देण्याचं कारण काय की या ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू किंवा या टेबलच्या थ्रू आपल्याला हे लर्न करायचं आहे की हाऊ मेनी चेंजेस आर टेकिंग प्लेस इन अ केमिकल रिॲक्शन. किती प्रकारचे चेंजेस होतात किंवा आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो की तिथे केमिकल चेंज झालेला आहे, केमिकल रिॲक्शन झालेली आहे की नाही. जसं की सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अ इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन हाय ब्ल्यू फ्लेम. आता इथे कलर ऑफ द सबस्टन्स इफ प्रेझेंट काय म्हटलं आहे, इट डज नॉट चेंज. कलर चेंज होतो का, नाही होत. गॅस रिलीज्ड इन दिस इक्वेशन और इन दिस रिॲक्शन. फर्स्ट एक्झाम्पल, कुठला गॅस तिथे रिलीज होतो, CO2 गॅस इज रिलीज्ड हिअर. टेम्परेचर चेंज आहे का, देअर इज नो टेम्परेचर चेंज. नाउ व्हॉट इज द नेचर ऑफ चेंज हिअर, इट इज अ केमिकल चेंज. जे सेकंड एक्झाम्पल आहे, ॲड झिंक डस्ट इंटू कॉपर सल्फेट सोल्युशन. इथे काय होतं, ब्ल्यू कलर असतो सुरुवातीचा आणि आफ्टर द रिॲक्शन इट बिकम्स कलरलेस. गॅस रिलीज्ड, नो गॅस इज रिलीज्ड. इफ देअर इज अ चेंज इन टेम्परेचर, देअर इज अ इन्क्रीज इन टेम्परेचर. अँड व्हॉट इज द नेचर ऑफ चेंज, अगेन इट इज अ केमिकल चेंज. The third example is potassium chromate combines with barium sulfate. What happens here? Color changes. Yes, color changes. Yellow precipitate is formed in this chemical reaction. No gas is released. If there is an increase in temperature and nature of change is a chemical change. Fourth is sodium carbonate combines with calcium chloride. व्हाईट कलर होतो इथे. ठीक आहे. देन गॅस रिलीज्ड, नो गॅस इज रिलीज्ड. देअर इज अ इन्क्रीज इन टेम्परेचर अँड चेंज इज केमिकल चेंज. लास्ट, टेक नॅप्थलिक अँड एनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. इथे काय झालेलं आहे, देअर इज नो कलर चेंज, गॅस रिलीज्ड नाही होणार, टेम्परेचर चेंज नाही, नेचर ऑफ चेंज इट इज फिजिकल चेंज. इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घेतलेलं आहे, काय होणार आहे, हा सॉलिड सबस्टन्स डायरेक्ट एअरमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता इथे आपल्याला त्यानंतर व्हॉट इज मीन बाय अ फिजिकल चेंज अँड व्हॉट इज मीन बाय केमिकल चेंज आपल्याला बघायचं आहे. अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू द चेंज इन पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर अँड प्रेशर. मीन्स वेन टेम्परेचर चेंजेस फिजिकल चेंज टेक्स प्लेस. Often a physical change is reversible change. For example, ice turns to water, water turns to ice. The composition of matter remains the सेम इन फिजिकल चेंज. म्हणजे जी काही मॅटरची कंपोजिशन आहे ती सेम राहते, तिथे कुठेही बॉन्ड ब्रेकिंग, नवीन बॉन्ड फॉर्म्स होत नाहीत.
For example, ice is transformed into water on heating and water is transformed into ice on cooling. आता केमिकल चेंजमध्ये काय होणार आहे? ऑन द कॉन्ट्ररी, द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस इन अ केमिकल चेंज. व्हेन वी कॉल अ पर्टिक्युलर process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. Means a chemical change is accompanied by a chemical reaction. chemical reaction होते तेव्हाच chemical change काय होतो? घडून येतो. Now what is a chemical reaction? A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. म्हणजे जे ओल्ड बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स काय होतात? त्या ठिकाणी फॉर्म होतात. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॅटर बिफोर रिॲक्शन, नंबर ऑफ मॅटर आफ्टर रिॲक्शन सेम राहील, परंतु नवीन सबस्टन्स आपल्याला तयार झालेला दिसेल. Now the substances which are taking part in the chemical reaction, they are known as reactants, and the substances these are called as reactants, whereas the substances which are formed by the formation of new bonds, they are called as products. त्यांना काय म्हटलं जातं? प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला इथे. फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. कोलपासून कंबशन होतं कोलचं, म्हणजेच कोलचं बर्निंग होतं. बर्निंग कसं होतं आहे? विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन द एअर. मीन्स हा जो कोल आहे या कोलचं थोडक्यात ऑक्सिडेशन होत आहे आणि काय तयार होत आहे? कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म इन दिस केमिकल रिॲक्शन. नाव इन दिस रिॲक्शन कोल अँड ऑक्सिजन आर टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन अँड देअरफॉर दे आर द रिॲक्टंट्स. while carbon dioxide is formed in this chemical reaction, is produced in this chemical reaction, therefore it is a product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. या केमिकल रिॲक्शनला नेहमी केमिकल इक्वेशनच्या साहाय्याने काय केलं जातं? रिप्रेझेंट केलं जातं. आता हे केमिकल इक्वेशन कसं लिहिलं जातं? ठीक आहे. जसं की आता लेट अस फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिॲक्शन इन द ॲक्टिव्हिटी 2. A colorless solution of zinc sulfate ZnSO4 combines is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate CuSO4. This chemical reaction can be written in brief as follows. आता इथे हे केमिकल रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. कशी लिहिलेली आहे पहा, काय दिसतंय? ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट गिव्स ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. इथे काय केलेलं आहे? जे नेम्स आहेत ते वापरलेले आहेत आणि म्हणून वर्ड्स वापरलेले आहेत आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? दिस इज द सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल इक्वेशन बाय युझिंग वर्ड्स अँड देअरफॉर इट इज नोन ॲज अ वर्ड इक्वेशन. याला वर्ड इक्वेशन असं म्हणतात. नाव धिस वर्ड इक्वेशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग केमिकल सिम्बॉल्स फॉर द कंपाऊंड्स दॅट आर टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन and the equation becomes CuSO4 plus Zn gives ZnSO4 plus Cu. What is this? It is the representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae. It is called as a chemical equation. म्हणजे हा कंडेन्स फॉर्म आहे केमिकल रिॲक्शनचा की ज्याच्यामध्ये काय केले जातात? केमिकल सिम्बॉल्स वापरले जातात. In the above equation, copper sulfate and zinc, those are the reactants. ZnSO4 and Cu are the products. आता काय झालेलं आहे इथे? आयोनिक बॉन्ड काय झालेला आहे? ब्रेक झालेला आहे. कशातला? CuSO4चा. द आयोनिक बॉन्ड मीन्स द ओल्ड बॉन्ड बिटवीन CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. आता या केमिकल इक्वेशनला कशा रीतीने अजून इन्फॉर्मेटिव्ह केलं जातं जेणेकरून जी केमिकल रिॲक्शन आहे कशी झालेली आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये झालेली आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यासाठी काही खालती माहिती आपल्याला दिलेली आहे. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट साईड अँड products are always written on the right side and there is an arrow heading towards the product is drawn in between them. The arrow indicates the direction of the reaction from
फ्रॉम रिॲक्टंट टुवर्ड्स द प्रोडक्ट. जर तुम्ही ॲरो पाहिला तर हा कसा आहे, युनिडायरेक्शनल ॲरो आहे, म्हणजेच रिॲक्टंटकडनं प्रोडक्टकडे जाणारा हा ॲरो आहे. इफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर 2 or more देन दे आर लिंक्ड विथ अ प्लस साईन. जसं की इथे CuSO4 + Zn असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर ऑल्सो मेन्शन हिअर. CuSO4 जे आहे किंवा झिंक आहे यांच्या फिजिकल स्टेटसुद्धा इथे लिहिले जातात. आता याच्यासाठी G, L आणि S हे सिम्बॉल्स वापरले जातात. G फॉर गॅशियस स्टेट, L फॉर लिक्विड स्टेट अँड S फॉर सॉलिड स्टेट. एखाद वेळेस काय झालेलं असतं, गॅशियस स्टेट दाखवताना Gचा वापर न करता काय करतात, ॲरो पॉइंटिंग अपवर्ड्स असं सुद्धा दाखवला जातो. याचा अर्थ तिथे गॅशियस सबस्टन्स प्रोड्यूस झालेला आहे. इफ द प्रोडक्ट फॉर्म इज insoluble solid in the form of a precipitate, then instead of S it can be indicated by an arrow pointing downward. म्हणजे ज्या ठिकाणी प्रेसिपिटेट फॉर्म झालेला असतो, प्रेसिपिटेट याचा अर्थ 2 लिक्विड एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक सॉलिड सबस्टन्स काय होतो, सेपरेट होतो. त्या सॉलिड सबस्टन्सला काय म्हणतात, प्रेसिपिटेट असं म्हणतात. हा प्रेसिपिटेट तळाशी जमा होतो त्या केमिकल रिॲक्शनमध्ये. टेस्ट ट्यूब जी असेल त्याच्या तळाशी जमा होतो आणि म्हणून मग तिथे केमिकल रिॲक्शनमध्ये ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड या ठिकाणी दाखवला जातो. व्हेन रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर दे आर सेट टू बी प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट. म्हणजे पाण्यामध्ये सोल्युशन तयार करून घेतलं असेल एखाद्या सॉलिड सबस्टन्सचं, तर ही जी स्टेट आहे ती कशाने इंडिकेट केली जाते, तर तिथे लेटर AQ वापरले जातात. ठीक आहे. यानंतरचे पुढचे टॉपिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आपण थांबवतो आहोत. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे टॉपिक घेऊ.